प्रवाशांशी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी मराठीत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात राज्यभरात परिवहन कार्यालयानं तपासणी मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत ठाणे शहरात सुमारे 45 रिक्षा चालकांना 1 महिन्याची नोटीस बजावण्यात आली। माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, भिवंडी आणि ठाणे रेल्वे स्थानक या 6 ठिकाणी ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकानं तपासणी केली। यावेळी मराठीत संवाद साधता न आलेल्या चालकांना नोटीस देण्यात आली। मोटार वाहन कायद्यातल्या संबंधित नियमांनुसार 1 महिन्यात मराठीत प्राथमिक पातळीवर संवाद साधता आला नाही तर चालकाचा परवाना बिल्ला 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो। त्यानंतरही मराठीत संवाद साधता आला नाही तर बिल्ला रद्द करण्याची तरतूद आहे। परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली होती। तपासणी दरम्यान काही चालकांनी मराठी शिकल्याचं सांगितलं तर काहींनी मराठी बोलण्याची तयारी दर्शवली। 1 महिन्यानंतर पुन्हा तपासणी केली जाईल अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली।